वाघ जो की मीरा भाईंदरचा खेळाडू मोरवा परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही खेळाडू बघितला अप्रतिम, त्याचा समोरचा संघ बघितला एनसीसी मास्टरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। हा देखील एक अनुभवीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर दोन्ही संघ एक तुल्यमान असा खेळ नक्कीच प्रेक्षकांना पाहायला भेटेल यात काही शंका नाहीये। प्रेक्षक वर्ग नक्कीच अजूनही थांबलेला आपण बघितलं तुकाराम मंगेला नाही थांबलेला आहे, कारण बघा काही का असे जे खेळाडूंचे जे प्रेक्षक वर्ग असतो आवडते खेळाडू ज्यावेळेला मैदानावरती आहेत मग त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथपर्यंत येतात, त्याच्यामुळे तो प्रेक्षक वर्ग त्याच करता थांबलाय। कारण काही खास ISPL पर्यंत प्रवास सुमितने देखील केलाय। तो खेळाडू आहेत ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेनं पहिला चेंडू खेळलाय उमेश यांच्या बॅटमधनं हा पहिल्या चेंडूवरती चौकार। कारण जसं आपण नेहमी म्हणतो ना म्हणजे सुमित ढेकळे एक NSPचा ब्रँड आहे, पण आपल्या वसई विरारचं क्रिकेट खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नवीन खेळाडूंना सुद्धा पुढे नेण्यामागे सुमित ढेकळे यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांना पाहण्यासाठी काही प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आलाय। नक्कीच सुमितचं बघितलं खेळ तर मोठा आहे पण मन देखील तितकंच मोठं आहे मी म्हणेन। ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू बघितला सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय सरळ षटकारासाठी 6 सरळ बॅटनं बघा फुल फेस ऑफ द बॅट लॉंग ऑफला षटकार। आता त्याहीपेक्षा सुंदर त्यापेक्षा देखणा 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार 4 धावा। इन आउट पहिला ते इन आले थोडे आउट झाले चेंडूला एक टप्प्यानेशी आउट केलं त्याच्यामुळे इन आउट वाला इनसाइड आउट वाला हा चौकार बघतोय सुमित आहे नॉस्ट्राइक एंडला। पण आता उमेश जो आता रंगामध्ये आलाय आणि किशोर पाटीलने बघितलं आपण तिन्ही चेंडू वेगळे हाताळले होते परंतु बघितलं तिन्ही चेंडूवरती बघितलं आपण तर वेगवेगळे स्ट्रोक बघितला उमेश वाघ याने खेळलेत। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय। त्या कारणासह 14 वरती पोहोचलाय उमेश वाघ या ठिकाणी। टप्पा पडल्यानंतर बघितलं लक्ष्यमच्या थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू, मात्र बघितलं चेंडू यशाच्या हातामध्ये निघून जात। आता मात्र किशोर पाटील थोडासा बघितलं सुखावला, त्याचं कारण बघितलं डॉट चेंडू सांगता पाहायला मिळते। निधाव चेंडू जरूर आलाय पण आता जी सुरुवात झाली उमेश यांची बॅटच्या कडे लागतो चेंडू शॉर्ट थर्ड मॅनेजर मध्ये जय किसन आहेत मास्टर खेळाडू एक धाव या चेंडूवरती पूर्ण। नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला सुमितचा की नवीन खेळाडूंना नक्कीच नेहमीच त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि जसं मृदुल सुद्धा होते आज प्रथमेश ठाकरेंना बघतो विश्वनाथ जाधव ही त्रिमूर्ती आहे म्हणजे टेनिस क्रिकेटमधली। आज जर पाहिलं तर आपल्या वसई विराला भले वॉरेटवरनं भिवंडीवरनं जरी प्रथमेश आलाय तरी आता त्याची जन्मभूमीपासून कर्मभूमी वसई विरार आहे, त्याच्यामुळे ही त्रिमूर्ती आज टेनिस क्रिकेटमध्ये फार फेमस आहे। नक्कीच तुकाराम मंगेला योग्य ते विश्लेषण आपण बघितलं तुकारामच्या माध्यमातून पाहायला भेटलं मित्रांनो। कारण बघितलं सुमित ढेकळे, विश्वनाथ जाधव आणि त्याच्यानंतर प्रथमेश ठाकरे एक चांगला उल्लेख पाहायला मिळतोय। किशोर यांचा चेंडू होता बॅक टू द बघितला आपण किशोरच्या जस्ट जवळून हा चेंडू काढलाय, सिंगल आलाय, प्रयत्न दुसऱ्या धावेचा 2 धावा पूर्ण केल्या जातात। या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकले जाईल 17 या धावसंख्येवरती। पहिलं षटक संपला गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 फलकावरती पाहायला मिळते। 2 षटकांचा खेळ बाकी आहे, चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया ज्या ठिकाणी सुमित ढेकळे आणि उमेश वाघ आहेत। नक्की रिजेवाला सुद्धा आहे तर थांबवतो पहिले षटक संपले, पहिल्या षटकामध्ये धावा येते धावफलकावरती 17 शुभम नौका गोलंदाज पाहायला मिळतोय। शॉर्ट ऑफ लाईन चेंडू नक्कीच होता मात्र बरोबर मिडल स्टंपच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय तुकाराम मंगेला। नक्कीच एक यंगस्टर आहे शुभम, तो आता गोलंदाजीसाठी त्यासाठी शिकण्यासारखे भरपूर असणार आहे। बघा हे शिक्षण आहे ना कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये नाही मिळणार, हे तुम्हाला मैदानावर उतरल्यानंतर मिळणार, त्याच्यामुळे इथेही त्याला शिकण्याची संधी आहे की आता काय टप्पा राखायचा आहे, कुठल्या दिशेवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, हे सर्व तुम्ही इथेही शिकणार आहात।
ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळलाय चेंडू जातोय जोरगिरी क्षेत्ररक्षक नाहीये स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला सीमारेषे पार चौकार उमेश वाघणं आतापर्यंत चांगले इनिंग खेळलेत धावा झाल्या धावा फलकावरती 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे शुभम तिसरा चेंडू घेऊन जाणार आहे ओ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय बघितला उमेश वाघ आणि गडी बाद होतोय बघितला आपण उमेश वाघ यांच्या रूपाने मात्र शुभम यांना ते यश प्राप्त होतंय चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेमध्ये येऊया बघा इथे तुम्ही अशा म्हणजे फलंदाजी समोर आहेत कदाचित त्यानं टेनिस क्रिकेटमध्ये फार वरच्या लेवलला कामगिरी केलेली आहे पण तुम्ही जर चांगली कामगिरी केली ना तर तुमचंही नाव होणार त्यावेळेला तुमचंही नाव होणार कारण हा जो विकेट आहे शुभमच्याही लक्षात असेल कारण ज्यावेळेला तुम्ही खेळता ॲज अ यंगस्टर ज्यावेळेला मैदानावरती उतरता जर तुमच्यामध्ये क्षमता आहे तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे ते तुम्ही दाखवा काल आपण NCC बीचा सामना पाहिला होता टिवरी स्पोर्टचा मोठा संघ समोर होता प्रताप भोईर सारखा गोलंदाज समोर होता आणि त्यावेळेला एक आलेला चौकार महेश यांच्या बॅटमधला महत्त्वाचा होता म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना या कदाचित तुमच्याही लक्षात राहतील प्रेक्षकांच्याही राहतील आणि एक कायम आठवण म्हणून एक अचिव्हमेंट राहील नक्कीच त्या मानाने आपण बघितलं शुभम यांचं आपण कौतुक करायला हवं कारण चौकार दिल्यानंतर लगेच तो एक मोठा खेळाडू बाद करतोय तो सुद्धा बघितला उमेश वाघ सारखा खेळाडू बाद करतोय तर गणेश हा नौका खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय डावखुऱ्याचा जो फलंदाज पाहायला मिळतोय आणि प्रथमच समोर जाणार आहे बघितलं शुभम यांच्या गोलंदाजीवरती तुकाराम मंगेला ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बघितला आपण चेंडू जातोय सीमा आरशेच्या बाहेर येतोय खणखणीत चौकार डीजे टोकल्या थोडंसं मिसफील्ड झाली शुभम यांचा चेंडू होता शॉर्ट ऑफ बॉलचा फटका मिड विकेटला फिल्डर होते तिथे थोडी मिस्टेक झाली लवकर आले आणि तिथून मिस्टेकने हा चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पार धावा झाल्या धाव फलकावरती 25 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे डावखुरा फलंदाज गणेश जे आता स्ट्रायकर एंडला आहेत मिसटाईम स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या पण थोडा लांब राहिलाय किशोर आहेत किशोर पासून थोडासा लांब 2 धावा जलद गतीनं पूर्ण करतोय बघा ही कमिटमेंट आहे म्हणजे सुमितलाही माहिती आहे आता आपला सहकारी चांगला खेळतोय तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या 2 धावांनी स्कोर धावून पोहोचला 27 गणेश यांच्यासाठी पुढचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारांसाठी 6 धावा बेगीन बरोबर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधलं क्षेत्र होतं त्या तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय धावा आहे धावफलकावरती 33 शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे पुढचा मॅच होतोय मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूर आणि FCC NSP नाणेफेकीचा कौल होईल आकोटाप्याचा चेंडू आहे आणि सुमी टेकले बाहुबली स्ट्रोक पहिला चेंडू सरळ गेलाय आता खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल इट्स यूज आउट ऑफ द पार्क षटकार डीजे
समोरच्या दिशेने चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली विलास. हो विलासने झक्कास कॅच घेतलाय. विलास झक्कास झक्कास कॅच. हा झेल बघा प्रितेशचा चेंडू होता. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करून समोरच्या दिशेने व्ही मध्ये खेळलं होतं. समोर विलास होते आणि विलास यांनी म्हणून विलास झक्कास झक्कास कॅच. बॉडी बॅलन्सही सांभाळला आणि त्यानंतर हा विकेट गडी बाद झालाय. बघा जसं मी आपण चर्चा करत होतो शुभमची तसा प्रितेश आहे यंगस्टर आहे. स्कोर 39 39 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ 4 चेंडू शिल्लक असताना बघितला नौका खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश आतापर्यंत बघितलं आपण या विकेटवरती 2 मोरव्याचे फलंदाज देखील आपण पाहिले तुकाराम मांगेला आणि आता मात्र जयेश सारखा फलंदाज विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जयेशला बघितलं तर लगेच वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील यांची देखील आठवण येईल इतक्या शंका नाही कारण बराच क्रिकेटचा खेळ या मैदानावर त्यांनी खेळलाय तुकाराम मांगेला. मग एक 3 वर्ष अगोदरची आठवणी आहे ना या मैदानावरती. त्यावेळेला त्यानं अप्रतिम खेळ केला होता. फायनलच्या मॅच मध्ये बॅटची कडा जे सुटलाय प्रकाश पाटील यांच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण 40 40 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 40. षटकार ठोकलेला गणेश ऑन स्ट्राईक रेडी आहे. पिंटू स्ट्राईकला गणेश ऑन साइडला चेंडू षटकारासाठी आणि 6 धावा 6 यार. नक्की डीजे सुद्धा खलीबली वाचून थोडंसं शांत व्हायचं कारण 10 वाजून गेल्यात आता त्याच्यामुळे डीजे थोडासा आराम करेल. आता मैदानावरती खलबली आहे. एकदा चेंडू बराच वर आहे. धनंजय चेंडूच्या खाली झेल सुटलाय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न धनंजय यांनी केला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 48 48 वरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला. स्ट्रायकरला गणेश जे खेळतात मोठे फटके आपण पाहिले आहेत त्याच्यामुळे अजून एक मोठा फटका डाऊन द ग्राउंड सरळ गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. अप्रतिम स्ट्रोक शेवटचा गणेशी चांगली बॅटिंग 20 धावांची खेळी गणेश यांनी साकारली आहेत. 3 षटकांचा खेळ संपला आणि 26 धावांची खेळी गणेश यांची. हा फटका बघा शेवटचा ऑफस्टॉपच्या बाहेरनं चेंडूला ड्रॅग केला आणि चेंडूला समोर बरोबर जिथे सायस्किन आहे पॅव्हिलियनच्या दिशेनं चेंडूला खेळलायत. यानंतरचा होणारा मॅच 2 टीम एका बाजूला मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूर आणि दुसऱ्या बाजूला FCC NSP. अ 54 धावा झाल्या. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. कैलास असतील आणि कालचा दिवस ज्यांनी कॉमेडी बॉक्समध्ये आम्हालाही साथ दिली होती महत्त्वाचं होतं कारण तेही दाखल झाल्या तिथे. रविकांत ते जॉईंट होतील. कॅमेरामॅन जयेश पाटील आणि प्रवीण देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल DBNची टीम देखील आपण इथे पाहिली होती आणि तेच शूटर आपल्याला DBNचे पाहायला मिळत आहेत. थँक्स फॉर ऑल ऑफ यू DBN.
हेलो हेलो। थैंक यू 55 तुकाराम धावांचं सर। आव्हान आहे. थैंक यू तुकाराम सर, मुझे इनवाइट करने के लिए। एक बेहतरीन टूर्नामेंट खेला जा रहा है विरार के इस ग्राउंड पर, जो कि हर साल खेला जाता है इसी मौके पर। बहुत ही शानदार तरीके से खेला जाता है। और हमारे बीच हमारे साथ कॉम्बॉक्स में मौजूद है कैलाश सर, तुकाराम मांगेला सर, जो कि एक बहुत ही एक्सपीरियंस कमेंटेटर है। बचपन से इनको हमने सुनते आए हैं इस ग्राउंड पर। तो गेंदबाजी करने आएंगे, जो पहला ओवर लेकर आएंगे तेज तर्रा गेंदबाज गंगाधर इंगोले। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। शेवी 26 के नाम से जो टीम खेल रही है, हर साल इसी ग्राउंड पर एक बेहतरीन खेल दिखाती है। गंगाधर तैयार अपनी पहली गेंद लेकर राइट आर्म ओवर से। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है कवच की दिशा में, फील्डर वहां पर मौजूद। जब तक फील्ड करेंगे, एक रन भागकर पूरा किया था। वहां पे थोड़े से फिसल गए थे खिलाड़ी, लेकिन कोई नुकसान नहीं हुआ। एक ही रन मिला और इस एक रन के साथ एनसीसी मास्टर्स का अकाउंट ओपन हुआ बिना किसी नुकसान के। कोई नुकसान नहीं हुआ उनको पहली गेंद पर। रविकांत 55 धावांचं आव्हान होतं. मी म्हणेन थोडंसं बघितलं आपण, दिनेश थोडासा स्कीड झाला. त्याचं कारण एक थोडासा ड्यू पडला गेलेला आहे आणि त्या कारणास्तव बघितलं आपण थोडासा स्कीड झाला. आपण बघितलं दिनेश पुन्हा एकदा दिनेश आणि विलासची जोडी विकेटवरती पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय रविकांत. और एक बेहतरीन स्ट्रोक कवर्स की दिशा में। जब तक फील्ड होगी, एक रन भागकर पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। और इसे एक रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 2 रनों पर। एनसीसी मास्टरचा संघ खेळतोय आणि जो कोणी फलंदाज लगातार 2 षटकार मारेल, बंधूच्या मार्फत त्याला 500 रुपये पारितोषिक आहे. बहुत ही बेहतरीन पुरस्कार रखा गया है इस टूर्नामेंट में। गंगाधर की अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, वहां पर फील्डर मौजूद। बहुत ही बेहतरीन फील्डिंग वहां पर सुमित डेगले की, बहुत ही शानदार कैच पकड़ा है वहां पर। और पहली सफलता मिलती हुई शेवी 11 को, शेवी 26 माफ करना। नवीन फलंदाज पिटू हा मैदानावरती जातोय. पहिला गडी बाद झाला बघितला आपण दिनेश मांगेला यांच्या रूपाने. बघा कशा पद्धतीने दिनेश बाद झालाय. एज लागली आणि सुमित डेकले मात्र कोणतीही चूक करत नाहीये. डाईव्ह लावली आणि डाईव्ह लावल्यानंतर बघितलं आपण शेवटपर्यंत ती नजर ठेवले आणि त्या कारणास्तव बघितलं आपण बाद होत असताना दिनेश मांगेला. पिटू नौका फलंदाज पाहायला मिळतोय रविकांत. बहुत ही बेहतरीन फील्डिंग वहां पर सुमित की देखने मिली। और यही खास बात है सर इस खिलाड़ी की। आज तक फिटनेस मेंटेन रखी है, अपने आप को मेंटेन रखा है और दिखाया है सभी यंगस्टर्स को कि आप जब भी फील्ड पे हो पूरा का पूरा 100% देना चाहिए। पिटू ज्याला की प्रज्योत अंबेरे असं म्हटलं जात आहे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न विथ द स्विंग, चेंडू ऑफ साइडला निघून जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. या एकेर धावेने धाव संख्या पुढे सरकली जाईल 3 या धाव संख्येचे. मोठा पाठलाग आहे 55 धावांचा. म्हणजे मोठे फटके हे मारावेच लागतील. ज्या पद्धतीने प्रज्योत अंबेरे फलंदाजी करतो त्या पद्धतीने बघितलं आपण ती फलंदाजी करावी लागेल मी म्हणेन पिटू यांना. सही कहा सर आपने। गंगाधर की अगली गेंद राइट आर्म ओवर से, शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही तेज तर्राक सीधा कीपर के हाथों में गई डॉट बॉल के रूप में। तो बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट खेला जा रहा है विरार के इस ग्राउंड पर, जो कि हर साल इसी ग्राउंड पर खेला जाता है। और जहां तक मुझे जानकारी है 25 सालों से ये टूर्नामेंट खेला जा रहा है। एक उपहार की तरह ये टूर्नामेंट होता है सभी खिलाड़ियों के लिए, और सभी खिलाड़ियों को इस टूर्नामेंट में खेलने की संधि मिलती है। क्या कहेंगे सर आप इस टूर्नामेंट के? नक्की मेजवानी असते मी म्हणेन या स्पर्धेची. ऑन साइडला बिगे बिगे अँड बिगे शॉट, इट इज 6 यार. 6 धावा. नारिंगीकर हेच विचार करतायत की हा फलंदाज मैदानावरती टिकायला हवा. विलासने ती करामत दाखवली या ठिकाणी. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय रविकांत. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग के ऊपर से एक शानदार 6 लगाया, जो कि बहुत ही डिफिकल्ट होता है ग्रीन टॉप विकेट पे ऐसा स्ट्रोक खेलना, वो भी इतने तेज तर्राक गेंदबाज गंगाधर जिन्होंने पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे इंडिया में नाम किया है, उनके खिलाफ ऐसा स्ट्रोक खेलना एक काबिले तारीफ होगा। और इस शानदार सिक्सर के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है, माफ करना अंपायर का इशारा आता हुआ 4 रन होगा। यस माफ करना 4 रन होगा ये।
7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. विलास 5 वरती खेळतोय आणि पिट्टू बघितलं आपण 1 वरती खेळतोय. अजूनही बघितलं मोठं धाव फलक आहे या ठिकाणी एनसीसी मास्टर या संघासमोर. समोरचा संघ सेवी 26चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये सुमित डेकले सारखा खेळाडू पाहायला मिळतोय आणि 2 मोरव्याचे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघितलं आपण तर काही खेळाडू बघितलं आपण तर वसईचे आहेत, काही खेळाडू बघितलं आपण मीरा भाईंदरचे, काही खेळाडू बघितलं आपण भिवंडी पट्ट्यातील आहे. असा हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सही कहा सर, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी हमने देखी गणेश की भी. सुमित का विकेट गिरा, उसके बाद गणेश ने पारी को बहुत ही अच्छी तरीके से संभाला और अपनी टीम को एक सम्मानजनक स्कोर तक लेके गए. 54 रनों पर 55 रनों का लक्ष्य रखा एनसीसी मास्टर्स के अगेंस्ट और एनसीसी मास्टर 1 ओवर की समाप्ति के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान पर. 7 इज अ स्कोर हियर. पहिलं षटक संपलं गेलं आहे. अजूनही बघितलं 2 षटकांचा खेळ शिल्लक म्हणजे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही मोठं धावफलक हवं आहे. स्ट्राईकला पिटू. थोडंसं बाहेर निघाला होता फलंदाज. फुटवर्क बघितलं आपण थोडंसं बाहेर काढले होते आणि बघितलं आपण जो स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर आहे त्या एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हाँ सर, एक थोड़ा सा शफल हुए थे, एक्स्ट्रा कवर्स के ऊपर से खेलना चाहते थे. जैसे हमने देखा था उमेश वाघ ने ओपनिंग की थी, 2 स्ट्रोक लगातार एक्स्ट्रा कवर्स पे लगाए थे. उसी तरीके का एक कुछ शॉट्स खेलना चाहते थे, लेकिन गेंदबाज ने बहुत ही चालाकी से एक अच्छी गेंद की. गेंदबाज तैयार अपनी अगली गेंद लेकर. ओवर पिच गेंद थी, टॉप एज लगी, फील्डर वहां पे मौजूद होंगे. सुमित बहुत ही अच्छा एफर्ट वहां पे, लेकिन इस बार नाकाम रहे और दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन भागकर पूरा कर लिया. इस 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 8 रनों पर. सुमित डेकले बघितलं विकेटच्या पाठीमागे प्रयत्न चांगला केला. 1 हँडेड प्रयत्न केला गेला. मी म्हणेन चांगली मजा घेत आहेत आपण बघितलं तर विकेटच्या पाठीमागे. त्याचं कारण बघितलं आपण तर स्कोर बघितला आपण थोडासा हाय लेवल आहे आणि त्या कारणासाठी मजा घेत आहेत मी म्हणेन. यावेळेस बघितलं आपण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वर बॅट खाली आणि त्या कारणाचं विकेट कीपरच्या हातामध्ये तो चेंडू निघून जातोय. मैं मंथन रिसोर्ट वर्सेस एफसीसी एनसीपी के बीच टॉस किया जाएगा अगले मैच का. दोनों ही टीमें स्टेज के पास आए टॉस के लिए. मंथन रिसोर्ट वर्सेस एफसीसी एनसीपी. बहुत ही अच्छी गेंदबाजी मानी जाएगी. अगली गेंद राइट आर्म ओवर से, शॉर्ट पिच गेंद थी, इसे खेल दिया है कवर्स की दिशा में. फील्डर उसके नीचे मौजूद, अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल का और एक दूसरा रन लेना चाहते हैं. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच. अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल. तो ये फ्री हिट होगी जो अगली गेंद होगी. तो कुछ अच्छा हो रहा है एनसीसी मास्टर के लिए, लेकिन बहुत ही बड़ा लक्ष्य रखा है शावी 26, जिसमें हमने देखा था सुमित डेगले, उमेश वाघ और गणेश बेहतरीन बल्लेबाजी करके अपनी टीम को एक पहाड़ जैसा स्ट्रोक रन अपनी टीम के लिए बनाया उन्होंने. मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि त्या कारणाने थोडासा अंडर प्रेशर मध्ये येतोय एनसीसी मास्टरचा संघ. मात्र विलासने एक चौकार देखील दाखवली होती. यावेळेस बघितलं आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जातोय. सिंगल आले, फक्त एकच धाव. बहुत ही अच्छी गेंदबाजी चल रही है. शेवी 11 के गेंदबाज बहुत ही शानदार तरीके से गेंदबाजी की. पहला ओवर हमने देखा था गंगाधर. विलास 8 वरती खेळतोय, पिट्टूला बघितलं 2 वरती खेळतोय. 12 धावांवरती धावफलक पाहायला मिळतंय. विशाल तैयार अपनी अगली गेंद लेकर. ओवर पिच गेंद थी, आउटसाइड एज लगी. बहुत ही अच्छा एफर्ट था वहां पर, कीपर का कैच नहीं ले पाए, लेकिन 1 रन भागकर दोनों ही बल्लेबाज पूरा कर लेंगे और इस 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 13 रनों पर. तो बेहतरीन गेंदबाजी हमें देखने को मिली है कैलाश सर, गंगाधर और विशाल, जिन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है अपनी टीम के लिए अभी तक. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. चांगला टप्पा, चांगली लाईन अँड लेंथ आणि त्या कारणाचं यशस्वी आहे. आणि मी म्हणेन की जे टार्गेट ठेवलं आहे ते टार्गेट बघितलं आपण थोडंसं बघितलं प्रेशर निर्माण करते फलंदाजावरती. हाँ सर, फ्लड लाइट में इजी नहीं होता है चेस करना, लेकिन प्रयास तो कर रही है एनसीसी की टीम. बट बहुत ही बेहतरीन लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे हैं गंगाधर और ये विशाल अभी जिनका ओवर चल रहा है. बहुत ही अच्छी गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, थोड़ी सी बाहर गई, जिसके चलते अंपायर ने उसे दंडित किया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा. टॉस के लिए मंथन रिसोर्ट वर्सेस एफसीसी एनसीपी, दोनों ही टीमों के कप्तान जल्द से जल्द कॉम्बॉक्स के नीचे आए टॉस के लिए. विशाल तैयार अपनी अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर से. ओवर पिच गेंद थी, इसे खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में खेलना चाहते थे, खुद ही बॉलर बैक उसे फील्ड किया. 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ 2 ओवर की समाप्ति. 15 रन 1 विकेट के नुकसान पर.
15 for loss of 1 wicket here and end of the over number second. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. अजूनही बघितलं आपण एक षटक बाकी आहे, म्हणजे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विलासला बघितलं 9 वरती खेळतोय, 7 चेंडूंचा सामना केलाय. पिटूला बघितलं आपण 3 वरती खेळतोय, 4 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. अजूनही 6 चेंडू आणि 40 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. थोडंसं अशक्य जरूर आहे, परंतु असंभव म्हणता येत नाहीये. क्रिकेट में सर असंभव कुछ भी नहीं होता, हमेशा पॉजिटिव रहना चाहिए. रवि बुम्बक तैयार, पहली गेंद लेकर. बहुत ही अच्छी गेंद. रवि बुम्बक की थोड़ी सी आउट स्विंग है, जिसके चलते अंपायर ने उसे वाइट का इशारा आता हुआ अंपायर का एक अतिरिक्त रन मिलेगा. रवि बुम्बक थोड़े से नाराज होंगे, लेकिन बहुत ही अच्छी अंपायरिंग हमने इस टूर्नामेंट में अभी तक देखी. अंपायर हमारे दोनों ही अंपायरों से बहुत ही शानदार तरीके से अंपायरिंग की है पूरे टूर्नामेंट में. रवि बुम्बक जो कि एक बेहतरीन दाएं हाथ के तेज गेंदबाज हैं, काफी नाम कमाया है पूरे मुंबई, महाराष्ट्र, पूरे इंडिया के बाहर जाके भी. रवि बुम्बक तैयार अपनी अगली गेंद लेकर. शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही तेज गेंद, सीधा कीपर के दस्तानों में गई डॉट बॉल के रूप में. नक्कीच टेनिस क्रिकेटचा एक हिरा आहे मी म्हणेन रवि बुम्बक, आणि त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा चांगला आहे, लाईन अँड लेंथ चांगली आहे, आणि बघितलं कधी आत आणतो कधी बाहेर काढतो ते चेंडूला, आणि ती खासियत आहे रवि बुम्बक यांची. बहुत ही बेहतरीन गेंदबाज रवि बुम्बक, ऊंचे कद काठी के, बहुत ही अच्छी लाइन एंड लेंथ पे गेंदबाजी करते हैं और बहुत ही शानदार तरीके से एक शॉर्ट पिच गेंद पर विकेट हासिल किया रवि बुम्बक ने अपनी टीम के लिए. शेवी 26 और जो अगले टीम के दोनों ही कप्तान हैं. टॉस हो चुका है जहां तक हमें पता चला है. अभी अगले बल्लेबाज जो जा रहे हैं वो होंगे शुभम. रवि बुम्बक की एक शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही तेज तर्राक, बल्लेबाज समझ नहीं पाए, आउटसाइड एज लगी, सीधा कीपर के दस्तानों में गई और विकेट हासिल किया रवि बुम्बक ने अपने अगले ही गेंद पर. ये साबित करके दिखाया है कि क्यों पूरे महाराष्ट्र में, पूरे इंडिया में और इंडिया के बाहर जाकर भी उन्होंने इतना नाम कैसे कमाया है. टेनिस क्रिकेटचे हिरे आहेत आणि तारे सितारे आज देखील आपण बघितलेत या मैदानावरती. कैलासवासी गणपत बाबूराव पाटील और कैलासवासी बघितलं किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आणि पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर वर्षाप्रमाणे यंदा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट खेला जा रहा है सर. और रवि बुम्बक तैयार, राइट आर्म ओवर से. शॉर्ट पिच गेंद सीधा कीपर के दस्तानों में गई डॉट बॉल के रूप में. और सर मैं एक बात बताना चाहूंगा, जैसे कि हम देखते हैं सुमित रवि बुम्बक जो कि अपना एक आज के लेवल पे काफ़ी अच्छा क्रिकेट खेल रहे हैं, लेकिन फिर भी वो ये टूर्नामेंट खेलने आते हैं यंगस्टर्स को प्रभावित करने, और यंगस्टर्स काफ़ी प्रभावित होते हैं इन खिलाड़ियों से. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा येतोय. सुमितला बघितलं आपण तर घरचा हा खेळाडू आहे मी म्हणेन. अरे वसईचा पट्टा म्हटलं की त्याचा हा घरचा पट्टा मी म्हणेन, आणि त्याकरता ह्या मैदानाला ते कधीच सोडत नाहीये. स्पर्धा छोटी असू दे किंवा मोठी असू दे, परंतु नक्कीच एक मान देतात मी म्हणेन. बहुत बहुत सर, हमने हमेशा देखा है इस ग्राउंड पर खेलते हुए सुमित को. और एक शॉर्ट पिच गेंद इसे खेलना चाहते थे, कवच की दिशा में गेंद गई है, फील्डर वहां पर गंगाधर मौजूद, एक ही रन मिलेगा. तो सर अब इस मैच में एक औपचारिकता ही बची है, क्योंकि हमने देखा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की तीनों ही गेंदबाज. जो पहला ओवर किया था गंगाधर, दूसरे ओवर जिन्होंने डाला था विशाल, और अब डाल रहे हैं रवि बुम्बक. चेंडू पाठीमागे निघून जातोय. थोडीशी औपचारिकता बाकी आहे, कारण फक्त एकच चेंडू शिल्लक असणार आहे. और जो इसके बाद का मैच होगा वो मंथन रिसोर्ट वर्सेस एफसीसी एनसीपी के खिलाफ होगा. बहुत ही बेहतरीन दोनों ही टीमें. रवि बुम्बक तैयार अपनी अगली गेंद लेकर. शॉर्ट पिच गेंद थी, सीधा कीपर के दस्तानों में गई डॉट बॉल के रूप में. तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हमने देखी रवि बुम्बक की, और कॉन्ग्रेचुलेशंस शावी 26, आपने नेक्स्ट पड़ाव पे क्वालिफाई हो चुके हैं. शावी 26 ने